प्रभुच्या प्रभुच्या धरावांद्या पदा जगदुद्धार गुरुराजांच्या नदुजा पथ मुक्तिपदा प्रभु येशू क्षितिवरी आला बघतोची समर्थ सखा अधपाशा करी तोडाया तुझ देईल नित्य सुखा प्रभुच्या 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 धरावांद्या पदा जगदूत गुरुराजांच्या नदुजा पथ मुक्तिपदा म्हणवितो पतित सखारी अगमुक्ती विनम्र मानुनी दया जाती प्रभु देईल शांती मना प्रभुच्या 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 धरावांद्या पदा जगदूत गुरुराजांच्या नदुजा पथ मुक्तिपदा मनुजांच्या अवघ्यात प्राणातील करुणा करीतो प्रभु पाशी त्यजुनी पापा शरणागत तारकतो प्रभुच्या 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 धरावांद्या पदा जगदूत गुरुराजांच्या नदुजा पथ मुक्तिपदा हालेलुया तेरी कोशिशों के बदले क्या बता तुझसे मिला है जिंदगी खुशी से भरी कोई सिलसिला है तुझे कुछ ना दे सकेगा तेरे भाग्य का सितारा तुझे कुछ ना दे सकेगा तेरे भाग्य का सितारा सिर्फ एक नजर देख ले सिर्फ देख ले तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा कोई है जिसकी तेरा भी रही है तेरा जिससे तेरा नाम
लेके उसने तुझे आज फिर पुकारा, तेरा नाम लेके उसने तुझे आज फिर पुकारा, सिर्फ एक देख ले लहू की धारा, सिर्फ एक देख ले लहू की धारा, तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा, तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. Thank you, Jesus, thank you, amen. Over to you, Pastor. Thank you. Thank you, sister. Thank you for Thank the beautiful song. प्रभु Thank you. आपको आशीष दे, आपके परिवार को आशीष दे. Amen. और Thank you. Amen. और मैं निवेदन करता हूँ पास्टर रेवरेंड श्री JVC साथ हमें वचन से उभारे. Praise the Lord. Praise the Lord. पुन्हा एकदा परमेश्वराने ही संधी दिलेली आहे की त्याच्या महिन्यातून एकदा आपण पुनर्रचनाची ही मीटिंग घेत असतो. आणि पुनर्रचना नावाचा चॅनल यूट्यूबवर आहे, बॅक टू द बायबल पुनर्रचना, जे मराठी बायबल टीचिंग ज्याच्यावर उपलब्ध आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता आणि बघू शकता. आणि हे देखील जे आपण मीटिंग घेतो ह्या मीटिंग देखील रेकॉर्ड करून त्याच्यावर टाकले जातात. तर याचाही अवश्य लाभ घ्या. आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळूया. आजचा आपला विषय आहे द नेचर अँड पर्पज ऑफ ट्रायल्स, संकटाचं स्वरूप आणि संकटाचा उद्देश. द नेचर अँड पर्पज ऑफ ट्रायल्स. पहिली गोष्ट आपण ही ध्यानात ठेवली पाहिजे की संकटांचं वास्तव की आपण अशा पापी जगात जगत आहोत, त्यामुळे सर्व प्रकारचे संकट, अडचणी आणि समस्या हे पापाचे परिणाम आहे. मूळ ओरिजिनली ज्यावेळेस देवाने पृथ्वी हे जग निर्माण केलं त्यावेळेस ते चांगलं आहे असं त्याने पाहिलं. परंतु ज्यावेळेस माणसाने पाप केलं त्याच्यानंतर पापाचे परिणाम भूमीवर झाला, माणसावर झाला, प्राणी मात्रावर झाला आणि सर्व प्रकारच्या समस्या ह्या सुरू झाल्या. म्हणून संकट किंवा समस्या हा जीवनाचा एक भाग आहे आणि ख्रिस्ती जीवनाचा सुद्धा. आणि पहिल्या शतकामध्ये ज्यावेळेस प्रभू येशूची मंडळीची स्थापना झाली त्यावेळेस जशी जशी ती मंडळी वाढत गेली तसा तसा ख्रिस्ती विश्वासऱ्यांचा, ख्रिस्ती झालेल्या लोकांचा छळ सुरू झाला आणि मग ते पांगले गेले. आणि अशा पांगलेल्या आणि छळात असलेल्या लोकांना उद्देशून प्रेषित पेत्राने 2 पत्र लिहिलेले आहेत. आणि पेत्राचे पहिले पत्राचा पहिला अध्याय याच्या 3ऱ्या वचनापासून जर आपण वाचलं तर कशा प्रकारे पेत्र त्यांना उत्तेजन देतो आणि संकटाचा उद्देश काय आणि आपण कशा प्रकारे ते हाताळले पाहिजे, काय केलं पाहिजे तो त्यांना सांगतो. पेत्राचे पहिले पत्राचा पहिला अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून मी वाचतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव धन्यवादित असो, सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व न कोमजणारे वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार आपल्याला मेलेल्यातून ख्रिस्ताच्या उठण्याच्या द्वारे पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात. म्हणजे देवाची शक्ती आपल्याला राखत आहे, त्या तुमच्यासाठी जे वतन स्वर्गात राखून ठेवलेले आहे. अगोदर तो त्यांना उत्तेजन देतो, अगोदर तो सांगतो की देवाने तुम्हाला निवडलेलं आहे आणि त्याच्या कृपेने तुमचं तारण झालेलं आहे आणि त्याच्या कृपेने तुम्ही राखलेले आहात. आणि मग 6व्या वचनात तो काय म्हणतो बघा, तुम्ही आता थोडा वेळपर्यंत जरूर पडले तसे पुष्कळ परीक्षामुळे दुःख सोसले, पण तुम्ही त्या काळाविषयी आता उल्हास करता.
तुम्ही यासाठी सोशिले की नाश होणाऱ्या सोन्याची परीक्षा अग्नीने करता त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमच्या विश्वासाचे परीक्षेत उतरणे, त्यापासून प्रशंसा, गौरव व मान ही फळं येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस मिळावीत. पेत्र त्यांना सांगतो की जरी आता तुम्ही छळ, दुःख, संकट सोसत आहात, त्यातून जात आहात, परंतु हे ध्यानात ठेवा की तुम्ही देवाचे आहात, देवाचा त्याच्यात उद्देश आहे आणि देवाने आपल्यासाठी एक उज्ज्वल भवितव्य राखून ठेवलेलं आहे. आता पवित्र शास्त्र विविध ठिकाणी असं सांगतं की संकट, दुःख सोसणं हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. प्रभू येशूने देखील सांगितलं की या जगात तुम्हाला बहुत दुःखे होती, पण धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानंतर, आपलं तारण झाल्यानंतर आपल्याला कधीही प्रॉब्लेम येणार नाही, कधीही संकट येणार नाही, असं कधीही शिष्यांनी किंवा प्रभू येशूने शिकवलं नाही. शास्त्रात कुठेही असं सांगितलेलं नाही. तर जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा छळ होईल, त्यांचा दुःख सहन करावे लागेल. परंतु जर आपण दुःख सहन केलं तर पौल रोमकरांना असं लिहितो की जर आपण त्याच्याबरोबर दुःख सोसले तर आपण त्याच्याबरोबर राज्यही करू. रोमकरास पत्र 8 आणि वचन 17. आणि पेत्र देखील त्याच्या पहिल्या पत्राच्या 4थ्या अध्यायात आणखी काय लिहितो आपण वाचू. पहिले पेत्र 4 आणि 12 ते 14 जरा ऐका. प्रिय बंधूंनो, तुमच्या परीक्षणासाठी जे तीव्र संकट तुमच्यावर आले त्यावरून आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटू नये. ज्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला त्यापेक्षा आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हासाने आनंद करा. म्हणजे बघा, गौरव आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे. संकट, दुःख हे कायमचं नाही आहे. तो म्हणतो त्यावेळेस तुम्ही त्याच्या बरोबर आनंद करा. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिलेला आहे. ते विषयाचं नाही का. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख सोसू नये. ख्रिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सहन करतो तर त्याने लाजू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. तर अशा प्रकारे पेत्र आपल्याला सांगतो की संकटाचा वास्तव, द रिअलिटी ऑफ ट्रायल्स आर अ पार्ट ऑफ ख्रिश्चन लाईफ. वी कॅनॉट एस्केप ट्रायल. आता दुसरा पॉइंट हा, द नेचर ऑफ ट्रायल्स, संकटांचं स्वरूप. आता पेत्राच्या पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या वचन 6 आणि 7 या ठिकाणी 5 गोष्टी पेत्र आपल्याला सांगत आहे. 5 things in verses 6 and 7 of 1 Peter chapter 1. तो म्हणतो, पहिली गोष्ट ही की अनंत काळाच्या दृष्टीने किंवा ह्या आयुष्याच्या नंतरचे आयुष्य जे आहे त्याच्या दृष्टिकोनातून आता जे संकट, दुःख आपण सोसतो ते थोडा काळपर्यंत आहे असं तो सांगतो. 6वं वचन बघा, तुम्ही आता थोडा वेळपर्यंत, म्हणजे दुःख, संकट हे कायमचे नाहीत. दुसरी गोष्ट तो सांगतो की ते विविध प्रकारचे संकट, विविध प्रकारच्या प्रसंगातून आपल्याला जावे लागते, पुष्कळ परीक्षांमुळे. म्हणजे या चाचण्या किंवा परीक्षा ह्या पुष्कळ नानाविध प्रकारच्या असतात. काही वेळेस दुखणे आजाराच्या असतात, काही वेळेस आर्थिक अडचणीच्या असतात, काही वेळेस कौटुंबिक समस्याच्या असतात, काही वेळेस सेवेतल्या असतात. विविध प्रकारचे संकट. तिसरी गोष्ट, त्यांची गरज आहे, त्यांची आपल्याला गरज आहे. आणि म्हणून 6व्या वचनात तो म्हणतो की जरूर पडले तसे, म्हणजे हे जरुरी आहे. ते हॅव अ काइंड ऑफ नेसेसिटी. ते आपल्यासाठी जरुरी आहे का, हे आपण थोड्याच वेळात पाहूया. चौथी गोष्ट सांगतो की संकटावर आपला विश्वास किती खरा आहे, रिअल आहे, हे आपल्याला दिसून येतं. कारण सर्व काही चांगलं चाललेलं असताना कोणी देवाची स्तुती करेल, कोणी त्याच्यामध्ये आनंद करेल. पण ज्यावेळेस प्रॉब्लेम व्हायला लागतात, ज्यावेळेस आपल्याला मनासारखं होत नाही,
ज्यावेळेस आपल्याला समजत नाही काय चाललेलं आहे, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपला विश्वास किती आहे आणि तो विश्वास खरा आहे का. म्हणून चौथी गोष्ट, द फोर्थ थिंग इज सफरिंग प्रूव्स दॅट आवर फेथ इज रिअल. संकटावरून सिद्ध होते की आपला विश्वास खरा आहे का. आणि पाचवी गोष्ट ही संकटाचा परिणाम गौरव व मान. तो म्हणतो 7व्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये की तुमच्या विश्वासाचे परीक्षेत उतरणे, त्यापासून प्रशंसा, गौरव व मान ही फळं येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस मिळावी. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईल त्यावेळेस आपल्याला काय मिळेल? 3 गोष्टी सांगितल्या: प्रशंसा, गौरव आणि मान किंवा सन्मान. So the fifth thing is suffering will result in praise and glory and honor at the revelation of Jesus Christ. तर या 5 गोष्टी संकटाविषयीच्या पेत्र आपल्याला सांगत आहे. म्हणजे संकटांना एक लिमिट आहे, एक मर्यादा ठरलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, संकटांचा एक उद्देश आहे. आणि म्हणून तिसरा आणि शेवटचा पॉइंट हा द पर्पस ऑफ ट्रायल्स, संकटांचा उद्देश. आणि याचा उद्देश हा 7व्या वचनात 1 पेत्र 1 आणि वचन 7, तुम्ही यासाठी शोषले की नाश होणाऱ्या सोन्याची परीक्षा अग्नीने करता, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमच्या विश्वासात परीक्षेत उतरणे. म्हणजे सोनं जसं भट्टीत टाकून ते शुद्ध केलं जात, त्याच्यातील अशुद्धता काढून टाकली जाते, त्याप्रमाणे तो म्हणतो की तुमचा विश्वास जो आहे, संकटाने, दुःखाने, अशा कठीण परिस्थितीतून गेल्याने आपला विश्वास शुद्ध होतो, अजून मजबूत होतो आणि त्याद्वारे देवाचा गौरव होतो, कारण आपला विश्वास सोन्याहून मौल्यवान आहे. आता तो म्हणतो की सोनं जसं भट्टीत टाकलं जातं तसं ते शुद्धीकरणासाठी. आणि जुन्या करारात देखील याविषयी काही वचनं आहे. उदाहरणार्थ स्तोत्र 66 आणि याच्या 10व्या वचनात स्तोत्र करता काय म्हणतो बघा. Psalm 66 and verse 10, हे देवा, तू आम्हाला पारखिले आहे, रूपे गाळतात तसे तू आम्हाला गाळून पाहिलेले आहे. म्हणजे बघा, परमेश्वर काही वेळेस आपली परीक्षा होऊ देतो, आपल्याला काही परिस्थितीतून, प्रसंगातून जाऊ देतो, आपल्याला घडविण्यासाठी आणि त्याचे जे उद्देश, त्याची जी योजना आपल्या जीवनासाठी आहे ती सिद्धीस नेण्यासाठी. आणि मग नीतिसूत्रेचा 17वा अध्याय आणि याचं 3रं वचन बघा. Proverbs 17 and verse 3, रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय पारखितो. परमेश्वर हृदय पारखितो. सोने रुपे जसे भट्टीत पारखून पाहतात तसे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले, 40 वर्ष ते अनेक संकटातून, अनेक अडीअडचणीतून, परिस्थितीतून गेले. आणि देवाचं वचन सांगतं की यासाठी की त्यांच्या अंतःकरणात काय आहे, त्यांचा देवावर किती विश्वास आहे, हे त्यांना समजावं. म्हणजे अशा वेळेस आपल्याला, देवाच्या लोकांना, आपण किती देवामध्ये आहोत, त्याच्या जवळ आहोत, आपला विश्वास किती दृढ आहे, आपल्याला समजावं. देवाला समजण्याची गरज नाही, कारण त्याला माहित आहे, पण आपल्याला माहित नसतं. पण अशा संकटामध्ये, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कळतं. म्हणून परमेश्वर विश्वासाची परीक्षा होऊ देत असतो. आणि रोमकरास पत्रात पाऊल देखील हेच लिहितो. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 3 आणि 4, असे केवळ नाही तर संकटातही जयोत्सव करू, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा होतो, धीराचा परिणाम कसाला लागणे, कसाला लागण्याचा परिणाम आशा, आणि आशा मनोभंग करीत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रतीचा वर्षाव झालेला आहे. म्हणजे बघा, संकटाचा उद्देश काय आहे की संकटाचा परिणाम धीर, धीराचा परिणाम कसाला लागणे, आणि कसाला लागण्याचा परिणाम आशा. म्हणजे हा देवाचा उद्देश आहे. दॅट इज गॉड्स पर्पस. आणि म्हणून ख्रिस्ताने देखील दुःख सहन केले.
आता याकोब त्याच्या पत्रामध्ये याविषयी काही लिहितो, आपण जरा वाचू. याकोबाचे पत्राचा पहिला अध्याय. आणि याकोबाने हे पत्र, इस्रायलचे जे 12 वंश म्हणजे इस्रायल लोक ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला होता पहिल्या शतकात, आणि छळामुळे जे विविध ठिकाणी पांगले गेलेले होते, अशांना उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे. आणि तो म्हणतो, वचन 2, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटाने तुमची परीक्षा होते, तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना. आता हे वाचल्यावर आपल्याला विचित्र वाटतं की संकटामध्ये कोणी आनंद करू शकतं का? पण ज्यावेळेस आपल्याला कळतं की देवाचा याच्यात उद्देश आहे, देवाचं माझ्यावर लक्ष आहे आणि तो मला घडवीत आहे, हे कळल्यावरच, हे ठाऊक झाल्यावरच आपण आनंद मानू शकतो की संकट हे कायमचे नाही, थोडा काळपर्यंत आहे, ते आपल्याला घडवण्यासाठी आहे. तर तो म्हणतो की नाना प्रकारच्या संकटाने परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता सिद्ध व परिपूर्ण व्हावे. म्हणजे बघा, हा उद्देश आहे. दिस इज द पर्पस. की संकटाने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपलं कार्य पूर्ण करू दिल्यानंतर काय होतं की आपण परिपक्व किंवा मॅच्युअर होतो. आपण कशातही उणे राहत नाही, आपण सिद्ध व परिपूर्ण व्हावे, हा देवाचा उद्देश आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला हे समजतं की संकट ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे, संकटाचं स्वरूप हे वेगळ्या प्रकारचं आहे, आणि संकटाचा उद्देश काय, त्यावेळेस कोणतेही संकट आले, कोणत्याही समस्या आल्या, किती अडचणी आल्या, तरी आपण स्थिर राहू शकतो. आपण संकटाच्या पलीकडे पाहतो, याच्या पलीकडे देवाने माझ्यासाठी काय राखून ठेवलेलं आहे, सन्मान, गौरव आणि आशा. आणि शास्त्र देखील सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभाच्या पलीकडे पाहिले की जे गौरव त्याच्यासाठी राखून ठेवले, म्हणून त्याने आनंदाने वधस्तंभ सहन केला. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर एक आदर्श आहे, उदाहरण आहे. आणि म्हणून तो सर्व संकटातून पार गेला आणि आपल्या मुख्य याजक ठरला. म्हणून आपण संकटातून पार जात असताना तो आपल्याला समजू शकतो, कारण एकेकाळी तो देखील या जगात होता, तो देखील आपल्यासारखा लहानचा मोठा झाला, त्याने देखील सर्व परिस्थितीतून तो गेला, म्हणून तो आपल्याला समजू शकतो. आणि आपण जेव्हा समजतो त्याच्या वचनातून याचा उद्देश काय आहे, त्यावेळेस आपण कोणत्याही संकटांना तोंड देऊ शकतो. आणि म्हणून आज जर तुम्ही कोणत्या संकटातून, अडचणीतून, दुःखातून जात असाल तर निराश होऊ नका, धीर धरा. देव तुम्हाला घडवीत आहे, देवाचा एक उद्देश आहे. त्याने आपल्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी गौरव राखून ठेवलेला आहे. आणि त्या गौरवासाठी, त्या उद्देशासाठी तो काही गोष्टी घडवू देतो, यासाठी की आपण कोणत्याही बाबतीत उणे न राहता, अपूर्ण राहता आपण परिपूर्ण असे व्हावे. आणि म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानूया की संकटात देखील त्याचा एक उद्देश असतो. म्हणून ते वचन आहे की देवावर प्रीती करण्यासाठी सर्व गोष्टी, सर्व म्हणजे सर्व, सर्व गोष्टी त्यांच्या कल्याणासाठी घडतात. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. Yes, brother Abraham.
यावेळेस मला वाटतं आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील बापा, आम्ही तुझे आभार मानतो की आमच्या जीवनात काय झालेलं, काय घडत आहे आणि घडणार आहे, सर्व काही तुला माहित आहे. आम्ही तुझे आभार मानतो की जगस्थापनेपूर्वी, आमच्या जन्मापूर्वी तू ख्रिस्तामध्ये आम्हाला बोलून घेतलेला आहेस. आणि तुझा आम्हा प्रत्येकासाठी एक उद्देश आहे. तो आपले संकल्प सिद्धीस नेणारा दैव आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही निराश होत नाही. तुझं वचन स्पष्ट सांगतं की या संकटाच्या द्वारे तो आमच्यामध्ये ते गुण निर्माण करतो जे इतर रीतीने, इतर परिस्थितीत आम्ही घडू शकणार नाही. आणि म्हणून प्रभू आम्ही कुरकुर करीत नाही, आम्ही निराश होत नाही, तर आम्ही तुझे आभार मानतो. यावेळीस तुझ्या आत्म्याने, तुझ्या वचनाने तुझ्या लोकांचं सांत्वन कर. तो आम्हाला धीर दे आणि तुझी जी योजना म्हणून प्रत्येकाबद्दल ती तू सिद्धीस. आज जॉईन झालेल्या प्रत्येकाबद्दल तुझे आभार मानतो. तुझ्या वचनात, तुझ्या ज्ञानात, कृपेत तू वाढ आणि जिथं आहोत तिथं आम्हाला तुझ्या साक्षीसाठी दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. आमेन. Praise Amen. Amen. Praise the Lord. Amen. Praise the Lord. Yes, Brother Abraham. Please carry on. Praise the Lord. Praise the Lord. Yeah, sorry. Actually, सॉरी, थोड़ा मुझे आ नहीं पाया, मैं आई वॉज नॉट देयर. यहाँ पे बहुत बारिश हो रही है जिसकी वजह से थोड़ा करंट भी चले गया है, बिजली भी. तो सॉरी फॉर दैट. उसको थोड़ा सेट कर रहा था ताकि इंटरनेट डिस्टर्ब ना हो. तो थैंक यू पास्टर फॉर द ब्यूटीफुल मैसेज.